थेट जेलची हवा. नागराजचा खेळ खल्लास. पण रविराज दादा आता काय करणार? मित्रांनो, ठरलं तर मग मध्ये आज असं काही घडलंय की नागराजची लायकी अखेर चव्हाट्यावर आलीये. हा नराधम आता सुटणार नाही. सुमन काकूने जो व्हिडिओ पुरावा म्हणून दिलाय ना, तो बघून माझ्या तर अंगाचा थरकाप उडालाय. 22 वर्षापूर्वीचा तो अपघात हा अपघात नव्हता, तर नागराजने रचलेला खुनी कट होता. किती निर्लज्ज आहे हा माणूस. सुमन काकूला वेडं ठरवून तिच्याच समोर स्वतःच्या पापांची कबुली देतोय आणि वरून काळजी करण्याचं नाटक करतोय. याला तर भर चौकात चपलेने हाणलं पाहिजे. सायली आणि अर्जुनने जो मास्टर स्ट्रोक खेळलाय ना, त्या एका व्हिडिओने नागराजचं काळं साम्राज्य एका सेकंदात कोसळलंय. पण मला एक सांगा, अर्जुनला फाईल ओपन करताना जेवढं टेन्शन आलं होतं, तेवढं आपल्याला मालिका बघताना आलं नाही का? माझा तर असा ठाम आणि वादग्रस्त दावा आहे की जरी पोलीस आता नागराजला पकडायला आले असले, तरीही महाभयंकर प्रिया गप्प बसणार नाही. ती नक्कीच नागराजला वाचवण्यासाठी काहीतरी नवीन घाणेरडी चाल खेळून सुमन काकूला पुन्हा गोवण्याचा प्रयत्न करेल. आता नागराज पोलिसांसमोर रडण्याचं नाटक करून स्वतःला कसं वाचवतो की सायली त्याला डायरेक्ट कोठडीतच चढवते, हे बघणं थरारक असेल. मला तर वाटतं पुढच्या भागात नागराज जेलमध्ये जाण्याआधी रविराज दादांवरच काहीतरी खोटा आरोप करून त्यांना धक्का देईल, कारण मरताना हा साप नक्कीच फणा काढणार. आता खरंच सांगा, नागराजला आयुष्यभराची कैद व्हायला हवी की त्याला फासावर चढवायला हवं? तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या नागराजला आता तरी धडा मिळणार का, हे मला कमेंट बॉक्समध्ये ओरडून सांगा. पुढील भागात काय होईल हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.